काय असते मोत्यात रास सारी भो 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 भो. आईचं चालू आहे स्वयंपाक बनवायला. आता आई बनवते भाकरी. भाजी बनवली अगोदरच्या आईने, आता भाकरी बनवायचे चालू आहेत. उगरप किती ती वाली छोटी भाकर गायसाठी बनवली आईने, गोई उडूशीच बनवली. पाठीमागचं शेत आहे ना, तर हे आपलं काटवणातलं शेत आहे आणि मी आलो काटवणात गाया चरायला घेऊन. तर इथं आहेत 5 गाया, बाकी वृंदा तिकडं खालच्या कडेला आहे, स्टॅलिन आणि त्या तिकडे खिलरी पण तिकडंच कुठंतरी. आणि हे इथं 5 जणी इथं जवळ जास्त संख्या चरते ना, त्याच्यामुळे मी इथं थांबलो आहे. आणि कसं सोयाबीनच्या जवळ चरतात म्हणून इथं थांबलो आहे. आणि त्या थोडं सोयाबीनच्या लांब आहेत म्हणून चरून द्यायच्या तिकडं. हे 5 जण इथं आहेत आणि 4 तिकडे आहेत. गंगा आता गाय आल्यात विहिरी चरायला, तर आता विहिरीला पाणी का बघतो, म्हणजे पाणी वाढलंय का बघतो. पाणी तर कालच मी बघितलंय, पण पाणी नाही वाढलं, जेवढं होतं तेवढंच पाणी. विहीर पण छोटी, किती लवकर भरली, थोडी भरायची राहिली. भरायला आज मोठा पाऊस, 1-2 मोठे पाऊस झाले ना मग भरायला. काल पण चांगला पाऊस झाला, पण आज मोठा पाऊस झाला ना, आज उद्या मग भरायला विहीर. इकडे ही वृंदा माग राहिली होती. आता आपण पाय कोणाचाच बांधला नाही, खिलरीला पण लाकूड बांधलेले आणि वृंदाला पण लाकूड बांधलेले. आता बराच वेळ झाला, तरी आता किती 2:45 वाजलेत, तोपर्यंत विहिरीवरच आहे. मग 4:30 वाजेपर्यंत असं इकडनं गाय चारत चारत नदीवर जाईल, पाणी पितेल नदीवर. परत आपली शेताची बाउंड्री ना तिथवर यायचं गाय घेऊन, परत मग तिथून रिटर्न निघायचं 5:30 वाजता, 5-5:30 वाजता. मग रिटर्न थोडं वेळ तिथपर्यंत सरत येतात आपल्या कोपऱ्यापर्यंत, मग तिथून सरळ निघतात डायरेक्ट घरीच. ह्यांना घेऊन जातो नदीवर, मग पाणी पित्यान. पाणी पिल्यावर जरा शांत होत्यान. खाल्लं त्यांनी भरपूर तर पाणी पित्याल. इकडं नांदे पळ पळ पळ. आजचा तर सगळा दिवस जनावरांमागेच जाणार आहे. आता पप्पाला यायला उशीर होणार होता आज. नदीचं पाणी वाढलेलं आहे, आता गाय पाणी प्यायला लागल्यात. तर 3 तिकडं पित आहेत, गंगा इथं पिते इकडं, आणि ह्या 2-3 येत आहेत आणखीन. सगळं पाणी पिलं ना मग थोडे शांत होतील, मग लगेच इथूनच परत जायचं. आता पाण्याच्या पलीकडे मला गाय न्यायच्या नाहीत, म्हणजे नाही गेलं तर चांगलंच आहे. समोरची एक गेली तर मग सगळ्याच निघतात. पण टाईम भरपूर झाला ना, बरं झालं शुभश्री माघारी आली. काय नाही, सगळे एकाच जागेवर जातात पाणी प्यायला. थोडे येड्यात गाय आहे. आज सकाळपासून पाऊस आला नाही, पण आभाळ तर लय आलं इकडून आपल्या घराकडल्या साईडनी. तर पाऊस यायलाच पाहिजे, मोठा पाऊस यायला पाहिजे. ही आपली सोयाबीन भरपूर वाढली बघा, इतकी म्हणजे माझ्या कमरा इतकी वाढलेली, एवढी वाढली मोठी. बरोबर गाया पाणी पिल्याने इथं चरायला लागल्यात. फक्त स्टॅलिन तिकडे, पण एकटी नाही जाणार ती, मग बाकीच्या गाय इकडे चरत आहेत. मी आता इथूनच परत निघणार आहे. आपलं शेत आहे ना आपल्या सोयाबीनीपासून परत निघायचं. आत्ता टाईम झाला 5 वाजलेत. मी जस्ट त्या कॉर्नरला जाईपर्यंत इथं 5:30 वाजतील. मग 5:45ला इथून निघायचं, मग 6, 6:15पर्यंत घरी पोहोचते. घरी जायला 20 मिनटं तर लागतातच, इथून 15-20 मिनटं लागतात. आता कसं 5 वाजलेत ना, तर गावरंगायला पाण्याच्या पलीकडे जाऊ वाटत नाही, भिजू वाटत नाही दिवस मावळता. तर स्टॅलिन तर गेली पाण्याच्या पलीकडं. अशी कडेने चारताना लक्ष द्यावं लागतं या गायाकडं. हे बघा, ही सोयाबीन खाते दिवशीने. आता टिपका पाऊस यायला चालू झाला बरं का. गाय आता दिवसभर भिजल्या होत्या, आता भिजतील. आता 5:45लाच मी आज लवकर घरी चाललो आहे,
कारण की गायांचं पोट भरलं तर गाया निघल्यात घरी. गाय एकदम समोर तिकडं चालल्यात. खाऊन झालं सगळ्यांचं आणि आता काय त्यांचं थांबायचा विचार नाही. मग त्याच्यामुळे आज लवकरच जातो घरी. जगल्यात पण सगळ्या. तर गाय आल्यात घरी. घरी आल्या की बसल्या. जेवढ्या फिरायला होत्या तेवढ्या आराम करतात. थांब ना, ही पण बसली. बैल जर सगळ्या बाहेर बांधल्या होत्या त्या पण आणल्यात घरी. 2 दिवस झालं बैलांना पण काही काम नाही. ह्या झाडाची ग्रोथ लय फास्ट आहे. मोत्यासाठी आणली चपाती. आपण जे ककडीचे वेळ लावले ना त्याला आत्ताक्षी एक ककडी आली. फक्त एकच आली. हे मोठे झाले आणि बाकी इकडं ही चवळी ना तर चवळीला आता शेंगा लागायला लागल्यात. हे बघा अशा आईने चवळीच्या लयच लावले झाडं. ही पूर्ण लाईन इथून कडेपर्यंत चवळीच आहे. तर तिला सगळ्यात चवळीच्या शेंगा लागल्यात. तर इकडं सगळी चवळीच लावली. इकडं अद्रकच्या बाजूला तो दुधी ना, दुधीचा वेल, तर त्याला एक आलाय दुधी. म्हणजे बरेच असते ना असे. पण इकडं ह्याला कसं पाल आलंय, पालाच्या आतमध्ये असं आईचं नाही हात बी घाल वाटत नाही. तर हे एक दुधी मी घेतो घरी आता. तर हे असं आहे. तो इथं थोडं काळं काहीतरी लागलंय त्याला. दुधीच्या पाठीमागं साईडला दोडक्याचा वेल आहे. पण सगळे आयचानातच आहे वेल. इकडे बी लय मोठा वेल आहे पण सगळे आयचानात जाऊन बसलेत. कोथिंबीर घेतो आपल्याला घरी. आपल्याकडे टमाट्याचे झाडं पण आले. त्याला खालून टमाटे लागले छोटाले. वाटते हे गावरान टमाट्याचं झाड आहे वाटते. बारकाले टमाटे लागलेत. हे झाड आहे ना तर हे पण एका भाजीचं झाड आहे. मला याचं नाव नाही माहिती. परत इकडे शेपू. शेपू सगळ्या रानात आहे पण कुठं कुठं पातळ पातळ आहे. आता दिवस माळायला लागलाय. आता जातो घरी. आज लवकर आलो होतो ना म्हणून इकडं रानात आलो होतो. आपल्या घरापासल्या रानात.